नमस्कार मित्रांनो, वैशाली मुळे या चॅनलवरती पुन्हा एकदा तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला कुकरमध्ये एकदम झटपट मशरूम मसाला कसा बनवायचा ते दाखवणार आहे। तर त्यासाठी मी इथे काय साहित्य घेतले ते बघूयात। मशरूम मसाला करायचा आहे तर त्यासाठी मी इथे हे बटन मशरूम घेतलेले आहेत आणि ते मी असे 2 पार्टमध्ये कट करून घेतलेले आहेत आणि स्वच्छ पाण्याने धुवून देखील घेतलेले आहेत साफ करून। त्यामध्ये घालण्यासाठी आपल्याला लागतील 2 कांदे, ते मी एकदम बारीक चिरून घेतलेले आहेत। 1 चमचा मी इथे आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे। थोडीशी मी इथे कोथिंबीर घेतलेली आहे, दांडे सकट घ्यायचे। 2 टमाटर घेतलेले आहेत रफली चॉप करून आणि 2 हिरव्या मिरच्या। 3 चमचे मी इथे हे दही घेतलेले आहे फेटून। आणि खड्या मसाल्यांमध्ये आपल्याला 1 तेजपत्ता, 2 वेलदोडे, 3 लवंगा, 3 मिऱ्या, 1 दालचिनीचा तुकडा घेतला इथे आणि पाव चमचा मी इथे जिरं घेतलेले आहे। तर यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हे जे टमाटर, हिरवी मिरची आणि कोथिंबीर याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे। आता आपण इथे कुकरमध्ये तेल घालून घेऊयात। दोन पळ्या तेल घालते मी। तेल गरम झालं की त्यामध्ये खडे मसाले घालून घ्यायचे। त्यानंतर कांदा घालायचा। तेलाच्या जागी तुम्ही इथे बटरचा किंवा तुपाचा देखील वापर करू शकता। आता हा कांदा चांगला परतून घ्यायचा इथे। कांदा आपल्या इथे मस्त असा परतलाय। आता ही अद्रक लसूणची पेस्ट घालूयात। आता आपल्याला इथे सुके मसाले घालायचे। तर मी इथे पाव चमचा हळद घालते, अर्धा चमचा धना पावडर, अर्धा चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा मी इथे सब्जी मसाला घालते। अर्धा चमचा मी इथे ही काश्मीरी लाल मिरची पावडर घालते। आता हे मसाले चांगले परतून घ्यायचे। हे चांगले परतून झाले की आपण इथे आपण जे वाटण केलं होतं ते घालून घ्यायचं। आता हे वाटण देखील आपल्याला चांगलं परतून घ्यायचं इथे। तुम्ही इथे बघू शकता मसाल्यामधून मस्त असं तेल सुटायला लागलेलं आहे। आता आपण यामध्ये दही घालून घेऊया। दही परतून झालं की त्यामध्ये आपल्याला मशरूम घालून घ्यायचे। आता आपल्याला घालायचे मीठ चवीनुसार।
आता आपण इथे थोडंसं अर्धा ग्लास पाणी घालूयात. पाणी जास्त नाही घालायचं, कारण की कुकरचं वाफेचं पाणी देखील होतं, त्यासाठी कमी प्रमाणात पाणी घालायचं. आता आपण कुकरचं झाकण बंद करून घेऊयात आणि इथे आपल्याला कुकरची 1 शिट्टी करून घ्यायची. कुकरची आपली इथे 1 शिट्टी झालेली आहे आणि तुम्ही ते बघू शकता, वाफ देखील गेलेली आहेत. आता आपण कुकर ओपन करूयात. आपला मशरूम मसाला इथे मस्त असा तयार झालेला आहे. तर इथे सगळ्यात शेवटी आपल्याला पाव चमचा गरम मसाला घालायचा आणि वरून कोथिंबीर घालायची. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. मी थोडासा यामध्ये रस्सा धरलाय. तुम्हाला थोडं सुक्क करायचं असेल हा मसाला तर कमी पाण्याचा वापर करायचा आहे. हे बघा, मस्त असा कुकरमध्ये आपला मशरूम मसाला तयार झालेला आहे. जर ही रेसिपी तुम्हाला आवडली तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमच्या कमेंट्स मला नक्की कळवा. थँक्यू.